भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरविण्यात आले आहे, पण त्या न्यायालयात जाऊ शकतात, जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन. भुसावळ नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचं जे जात प्रमाणपत्र आहे ते जात पडताळणी समितीने कुठेतरी अवैध ठरवण्यात आलेलं आहे. आपल्याकडे पण सुनावणी झाली होती, काय माहिती होती? ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. कास्ट व्हॅलिडिटी कमिटी जी असते त्याच्यामध्ये कुठलेही कास्ट सर्टिफिकेट हे पडताळणी केली जाते त्याची, आणि त्याचा काल रिझल्ट प्राप्त झाला आणि त्याचं इंटिमेशन आपण शासनाला तात्काळ कळवलेलं आहे. ते जसं हे सर्टिफिकेट कुठल्याही सदस्याचं किंवा नगराध्यक्षांचं हे सर्टिफिकेट रद्द करण्यात येतं, कुठलेही कास्ट सर्टिफिकेट ज्याचा वापर करून ते निवडून आलेले असतात, ते जर रद्द करण्यात आलं तर तात्काळ प्रभावाने त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येतं आणि तसं इंटिमेशन आपण शासनाला कळवलेलं आहे. त्यांची कागदपत्र अवैध ठरलेले आहेत कसं गायत्री भंगाळेची? हो, ती कास्ट व्हॅलिडिटी कमिटीचा तो निर्णय आपल्याला काल प्राप्त झालेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी तशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. त्यांना अपात्र म्हणताही जातं का अजून त्यांना काही संधी आहे? ॲक्टच्या जो याचा अधिनियम आहे त्याच्यामध्ये तात्काळ प्रभावाने त्यांना अपात्र घोषित केलं जातं, परंतु ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. याच्यासाठी अपीलची प्रोव्हिजन्स उपलब्ध आहेत. ते त्या अपीलचं प्रोव्हिजन्स त्याचा वापर करू शकतात. ते आता या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाऊ शकतात. हो, येस, ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सर.